विधानसभा निवडणुकीचा काल जे आहे तर ते मतदान पार पडलं. मी सध्या आहे पारनेर तालुक्यात. या ठिकाणी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके, त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून काशीनाथ दाते, अपक्ष उमेदवार संदेश कारले हे या निवडणुकीच्या रिंगणात होते. काल मतदान झालेलं आहे. माझ्यासोबत काही पत्रकार आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. सर, नेमकं निवडणुकीच्या प्रचारामध्ये काय काय मुद्दे होते? पारनेर नगर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं सुरुवातीच्या काळात 12 उमेदवारांनी अर्ज भरलेले होते. त्यापैकी एका उमेदवारानं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे निवडणूक रिंगणामध्ये 11 उमेदवार राहिले होते आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या राणीताई लंके या खासदार निलेश लंके यांच्या पत्नी, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे काशीनाथ दाते आणि अपक्ष नगर तालुक्यातून संदेश कारले, या तिघांमध्ये खऱ्या अर्थानं ही निवडणूक झाली. निवडणूक अतिशय चुरशीची झाली. त्यामध्ये लंके आणि दाते यांच्यामध्ये मोठी चुरस निर्माण झालेली होती. प्रथमतः आपण जर पाहिलं तर 3,50,350 एवढं मतदान पारनेर तालुक्यामध्ये, पारनेर आणि नगर या विधानसभा मतदारसंघामध्ये होतं. यात प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर महायुती आघाडीचे जे काही मुद्दे होते ते मागील लोकसभेच्या वेळेला किंवा तत्पूर्वी जे होते ते बरेचसे मुद्दे कमी झाल्यामुळं त्या महायुतीला निश्चितच त्याचा फायदा झाला. त्यामध्ये लाडकी बहीण असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा मुद्दा खऱ्या अर्थानं महिलांना भावलेला आहे. त्याचबरोबर तसं जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं वीज बिल माफ, शेती पंपाचं, कृषी पंपाचं वीज बिल माफ केल्यामुळे शेतकऱ्यांचाही तोही प्रश्न मिटलेला आहे. आणि कांदा आणि दूध या दोन्ही गोष्टीला बाजारभाव बऱ्यापैकी मिळाल्यामुळे थोडंसं महायुतीकडे कल आपल्याला दिसून येतो. परंतु तर असं जरी असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणीताई लंके या प्रॉपर या ठिकाणी तळागाळामध्ये पोहोचलेल्या होत्या. त्यांची यंत्रणाही अतिशय चांगली होती आणि त्यांनी बऱ्यापैकी हे मुद्देही खोडून काढले. आम्ही भविष्यामध्ये 1,500च नव्हे तर 3,000 रुपये देऊ, त्याचबरोबर इतरही सवलती यापुढेही चालू राहतील, असे मुद्दे प्रामुख्याने चर्चेला आले. पारनेरचा पाणी प्रश्न असेल तो प्रथमतः सोडवण्यास प्राधान्य देऊ, अशा अनेक गोष्टी होत्या आणि त्यामुळे त्यांनी जे हे मुद्दे होते ते मुद्दे बऱ्यापैकी खोडून काढलेले आहेत. आणि असं असलं तरीसुद्धा नगर तालुक्यातून एक अपक्ष उमेदवार आहे. तो अपक्ष उमेदवार किती मतदान घेतो यावर बरंचसं गणित पारनेरचं अवलंबून आहे. कारण तशी पारनेर तालुक्यामध्ये दाते आणि लंके यांच्यामध्ये बऱ्यापैकी समान लढत झाल्यासारखी बरेचसा असा कानोसा घेतला असता दिसून येते. सुरुवातीच्या काळात दाते सर तसे प्रचारामध्ये मागे होते, परंतु नंतर त्यांनी प्रचारामध्ये चांगल्या प्रकारची आघाडी घेतली. सर, एकंदर जर मुद्दे पाहिले तर पाण्याचा मोठा प्रश्न आहे, पण त्या प्रश्नावर कोणी जास्त बोलताना दिसलं नाही. या पाणी प्रश्नाच्या बाबत थोडंसं 1 TMC पाणी कानोर पठार आणि परिसरासाठी असेल किंवा पारनेर शहराचा पाणी प्रश्न असेल, हे प्रश्न तसे बऱ्याच दिवसापासून नव्हे तर बऱ्याच वर्षापासून पेंडिंग आहेत आणि ते प्रश्न फारसे दोन्ही उमेदवारांना काही फारसे चर्चेमध्ये आणलेले दिसले नाहीत. परंतु दोन्हीकडूनही आश्वासन मात्र देण्यात आलं की आम्ही हा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. सर, एकंदर काय वाटतं, महायुती की महाविकास कोणाची हवा? तर तसे हवा हे सांगणं अतिशय कठीण आहे. नगर तालुक्यातून ज्याला मताधिक्य मिळेल तो उमेदवार निश्चित निवडून येईल असं मला वाटतं. सर, या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर आरक्षणाचा मुद्दा देखील होता. तर मागच्या लोकसभेला आरक्षणाचा मोठा फटका जो आहे तो भाजपला बसलेला आहे. तर या निवडणुकीत किती त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो? निश्चितच मराठा आरक्षण किंवा जरांगे फॅक्टरचे परिणाम लोकसभेमध्ये दिसून आले. त्याचा फटका महायुतीला, जास्त करून भाजपला बसलेलाच आहे. परंतु ज्यावेळेस जरांगे फॅक्टरचा विचार होतो त्यावेळेस मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र असे 2 भाग सहज पडतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजही मराठा समाजाकडे कुणबी प्रमाणपत्रे मोठ्या प्रमाणावर आहेत आणि कुणबी प्रमाणपत्रांची संख्या मोठी असल्यामुळे थेट त्याचा इम्पॅक्ट निवडणुकांमध्ये होईल असं नाही. मात्र ज्या वेळेस मराठा समाजाचे प्रश्न असतात, मराठा समाजाचे इतर मोर्चे असतात,
किंवा मराठवाडा विदर्भातील मराठा समाजाला पाठिंबा देण्याची वेळ आलेली असते, त्यांचे प्रश्न किंवा त्यांना आरक्षण मिळावं म्हणून जे आंदोलन होतात त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रातला मराठा निश्चितच त्यांच्या पाठीमागे उभा असतो. आजच्या परिस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात जर विचार केला किंवा पारनेर मतदारसंघाचा जर विचार केला तर दोन्हीही उमेदवार जे प्रमुख लढतीतले आहेत, महाविकास आघाडी आणि महायुतीचे दोन्ही उमेदवार हे मराठा समाजाचेच होते. त्यामुळं थेट मराठा किंवा जरांगे फॅक्टरचा परिणाम या निवडणुकीत फारसा जाणवणार नाही. परंतु खऱ्या अर्थानं पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात म्हणजे आताच आपण जी चर्चा ऐकतोय की महायुतीनं जी लाडकी बहीण योजना लागू केली किंवा लाडकी बहीण योजना अंमलातही आणली त्याचे परिणाम होऊ शकतात म्हणून. परंतु पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये अशी एक परिस्थिती की एका बाजूला लाडकी बहीण योजना आहे तर दुसरीकडे गेली जवळपास 8-10 वर्ष खासदार निलेश लंकेंच्या माध्यमातून किंवा निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही मोहटादेवी दर्शन यात्रा उत्सव चालू केलेला आहे 10 वर्षापासूनचा. तो म्हणजे आज आपल्याला खऱ्या अर्थानं उद्याच्या निवडणुकीचा जो निकाल लागेल त्यामध्ये लाडकी बहीण योजना की मोहटादेवी दर्शन याचा फैसला खरं म्हणजे ह्या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं यावेळेस होणार आहे. कारण आज जर पाहिलं आपण तर पारनेर नगर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 66,000 महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. इतर काही महिलांना, इतर ज्या काही महिला राहिल्या त्यांना इतर कुठले ना कुठले लाभ मिळतात किंवा STची 50% सवलत असेल त्याचाही लाभ मिळतोय. तसंच जर दुसरीकडे पाहिलं तर निलेश लंकेंच्या माध्यमातून, राणीताई लंकेंच्या माध्यमातून गेले काही वर्ष सुरू असलेलं मोहटादेवी दर्शन असेल किंवा आत्ताच निवडणुकीपूर्वी त्यांनी महिलांसाठी राबवलेलं आरोग्य शिबिरं असतील, त्यांनी कॅन्सर तपासणीसाठी जे शिबिरं राबवली त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. म्हणजे महिलांकडून ज्या पद्धतीने महायुतीनं जी लाडकी बहीण योजना आणली तशीच जर ह्या मतदारसंघाच्या पातळीवर जर विचार केला तर मोहटादेवी दर्शन आणि त्यांचे आरोग्य शिबिर म्हणजे यात नेमकं कुणाची सरशी होती याचा फैसला आता या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी आपल्याला समजणार आहे. असं दुसरा एक मुद्दा होता की ज्यावेळेस लोकसभेला निलेश लंके निवडणूक लढवत होते त्यावेळेस घराणेशाहीचा एक आरोप जो आहे तर तो विखे पाटलांवर होत होता. आता तीच परिस्थिती आणि तोच आरोप जो आहे तर तो निलेश लंकेंवर पण होतो. त्या मुद्द्याचा किती इम्पॅक्ट होऊ शकतो? निश्चितच घराणेशाहीचा आरोप म्हणजे ज्यावेळेस लोकसभेमध्ये निलेश लंके स्वतः विखे कुटुंबावर करतच होते किंवा सातत्यानं घराणेशाही हा विषय चर्चेचाच असतो. पण जर पारनेर मतदारसंघाचा जर विचार केला तर पारनेर मतदारसंघात आतापर्यंत घराणेशाहीला आतापर्यंत कधी थारा मिळालेला नाही. यामुळे नेमकं या विधानसभेत पहिल्यांदाच ती गोष्ट होती. या निमित्तानं पहिल्यांदाच कुठेतरी लगेचच खासदारकीनंतर आमदारकी त्यांच्या पत्नी लढवत आहेत. म्हणजे लोकांना घराणेशाही मान्य आहे किंवा नाही तोही निकाल आपल्याला या निकालानंतरच समजणार आहे. साधारणपणे एक पारनेरचा विचार जर केला तर घराणेशाही आतापर्यंत लोकांनी मान्य केलेली नाही किंवा याच्यापूर्वी तशा पद्धतीचे प्रयत्न फारसे झालेले नाहीत. आज जर पाहिलं तर कुणी त्यांच्या वारसा हक्काने असं कुणी निवडणुकीमध्ये किंवा तालुक्याच्या राजकारणात मोठ्या संख्येने अशी काही परिस्थिती नाही. त्यामुळे नेमकी लोकांना पारनेर विधानसभा मतदारसंघातली घराणेशाही मान्य आहे की नाही हे आपल्याला 23च्या निकालात दिसून येणार आहे. प्रचारात कोणता जो मुद्दा आहे तो सगळ्यात जास्त प्रभावी ठरला असं तुम्हाला? या प्रचारात खरा अर्थाने म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो प्रचाराचा मुद्दा होता तो महायुतीने आणलाच. त्याच्याबरोबर शेतकऱ्यांना दिलेल्या सवलती किंवा आताच म्हणजे त्यांनी घोषणा केली आणि ताबडतोबच शेतकऱ्यांना मोफत विजेची बिलं मिळायला लागली म्हणजे 0 रकमेची बिलं त्यांना मिळाली. दुसरी गोष्ट लोकसभेला प्रामुख्यानं महायुतीच्या विरोधात जो कांद्याचा प्रश्न होता किंवा कांद्याच्या भावाचा प्रश्न होता, निर्यात बंदीचा जो विषय होता, निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर कमी झालेले होते. कांद्याला दर मिळत नव्हता, शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाराज होते, दुधाला दर कमी मिळत होते. म्हणजे एक साधारण सर्वसामान्य शेतकरी किंवा सर्वसामान्य व्यक्ती, महागाई असेल हे सगळेच त्रस्त झाले असल्यामुळे महायुतीच्या विरोधात गेले होते. परंतु सध्या आज कांद्याला समाधानकारक भाव मिळतोय. भाजपच्या सरकारने निर्यात बंदी पण उठवलेली आहे. दुसऱ्या बाजूला शेती पंपांचा वीज बिल माफ केलेली आहेत आणि तिसरी गोष्ट त्यांची आहे की दुधाच्या दराबाबत त्यांनी नुसतं आश्वासन पण दिलं. म्हणजे ह्या सगळ्या योजनांमुळे लोकसभेच्या वेळेस जी महायुतीच्या विरोधात जी नाराजी होती ती बऱ्यापैकी कमी करण्यात महायुतीला यावेळेस यश आलंय. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात
ही निवडणूक सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात अगदीच एकतर्फी म्हणजे खासदार निलेश लंके आणि राणीताई लंके यांना अगदीच एकतर्फी ही निवडणूक जाईल असं जे चित्र होतं ते शेवटच्या टप्प्यात काही प्रमाणात कमी कमी होत जाताना आणि अगदी शेवटी दुरंगी लढत, अगदी चुरशीची अशी दुरंगी लढत या मतदारसंघात झालेली. सर मग काय वाटतं, महायुती की महाविकास आघाडी? सध्या तरी थेट हे सांगणं चुकीचंच, म्हणजे अवघडच आहे इतक्या कमी प्रमाणात. कारण सुरुवातीला साधारण मार्जिन हे 1,00,000 लाख मतांच्या पेक्षा जास्त असेल विजयी उमेदवाराचं, म्हणजे राणी लंके यांचं. अशी जी साधारण चर्चा व्हायची ती चर्चा कुठंतरी आता एकदम 15-20 हजारापर्यंत आलेली. ज्यावेळेस कमी मार्जिन असतं, अगदी कमी मताधिक्य असतं, त्यावेळेस निश्चितच कुठंतरी एकदम एक थेट प्रेडिक्शन करणं हे सोपं नसतं किंवा शक्यही नसतं. आजच्या परिस्थितीत इतक्या चुरशीची लढत झालेली आहे ती, त्यामुळे नेमका निर्णय काय लागेल यात आज तरी अंदाज व्यक्त करणं सोपं राहिलेलं नाही आहे. सर नेमकं काय काय मुद्दे होते आणि त्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे होती पारनेर तालुक्यात? तसे पारनेरचे महत्त्वाचे पाणी प्रश्न हा अनेक दिवसापासूनचा प्रलंबित मुद्दा आहे. त्या मुद्द्यावर तसं फोकस व्हायला पाहिजे नव्हता, परंतु ह्या निवडणुकीमध्ये ते मुद्दे न होता राज्याचे जे मुद्दे आहेत, जो लाडक्या बहिणीचा, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे लाईट बिल माफी, असे काही मुद्दे होते त्या मुद्द्यावर फोकस झाला आणि हे जे तालुक्याचे स्थानिक मुद्दे होते हे कुठंतरी त्यातून प्रचारात चर्चेले गेले नाही असं या ठिकाणी मला वाटतं. मग महाविकास आघाडी यावेळेस थोडंसं बॅकफुटला आली असं वाटतं? लोकसभेला महाविकास आघाडी तसं पाहिलं गेलं तर चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले होते. तालुक्यात महाविकास आघाडीला चांगलं मताधिक्य या ठिकाणी मिळालं होतं. परंतु ज्यावेळेस राज्यस्तरावरून जे योजना सरकारने लागू केल्या त्याच्यानंतर महाविकास आघाडीकडं असं त्या योजनेला काउंटर अटॅक करणारं दुसरं काही नव्हतं आणि मग महाविकास आघाडी ही कुठंतरी बॅकफुटवर गेल्याचं या निमित्तानं दिसतं. मग काय वाटतं, पारनेर तालुक्यात महाविकास आघाडी की महायुती? पारनेर तालुक्याचा विचार केला तर सध्या खासदार निलेश लंके हे तळागाळापर्यंत पोहोचलेलं नेतृत्व आहे आणि त्यांची जी यंत्रणा आहे तिचं देखील नेटवर्क चांगलं आहे. दुसरे उमेदवार महायुतीचे काशीनाथ दाते हे तसं पाहिलं गेलं तर निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात 6 महिन्यापूर्वी जर कोणी म्हटलं असलं तर ते दाते सर या विधानसभेमध्ये एक उमेदवार असतील तर त्यावेळेस ते रिंगणात म्हणजे ते याच्यात नव्हते. तर ते अचानक त्यांना उमेदवारी मिळाली. त्यांना जो उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना प्रचाराचा जो कालावधी तो कमी मिळाला आणि मग तसं घरोघरी पोहोचण्यासाठी दाते सरांना जो कालावधी पाहिजे नव्हता तो मिळाला नाही. खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून त्यांची यंत्रणा ही घरोघरी पोहोचलेली असल्यामुळं त्यांचं पारडं सध्या तरी जड दिसतंय. परंतु जे राज्याचे मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यावर लाडकी बहिणीसारखं फॅक्टर काय काम करतं तालुक्यात त्याच्यानंतर काय होऊ शकतं का हे निवडणुकीच्या निकालानंतरच फिक्स सांगता येत नाही असं की काय नाही म्हणजे आता निवडणुकीच्या निकालानंतरच खरं सांगता येईल. कारण ही लढत आहे ना पहिल्यांदी एकतर्फीच वाटत होती. त्याच्यानंतर काय आलं, काही अजितदादांची भाळवणी येथे झालेली सभा, अपक्ष उमेदवाराचा दाते सरांना मिळालेला पाठिंबा, हे काही मुद्दे त्यांच्या बाजूने गेले आणि त्यामुळे ती निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली. पहिल्यांदी 4-5 उमेदवार अशी चौरंगी पंचरंगी लढत या ठिकाणी होत होती. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये ही निवडणूक दुरंगीवरच आली. कारण इतर उमेदवारांनी फारसा असं प्रचारामध्ये शेवटपर्यंत तग धरला नाही आणि मग 2च उमेदवार महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे हे 2 उमेदवारांमध्ये लढत झाल्यामुळं ही तशी काटेची टक्कर शेवटपर्यंत पाहायला मिळाली. त्याच्यामुळं नेमकं किती मतांनी कोण निवडून येईल म्हणजे अगदी चुरस निर्माण झालेली आणि 23 तारखेला हे स्पष्ट होईल. तर निश्चितच नेमका काय होईल आणि या ठिकाणी कोणाला जास्त जे मार्जिन आहे तर ते मिळेल हे सध्या सांगता येणं शक्य नसल्याचं या पारनेरच्या पत्रकारांनी सांगितलं. रोहित वाळके, मुंबई तक, अहमदनगर.